नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत आणि बातमी अशी आहे मित्रांनो की पगार 12,600 रुपयांनी वाढला। अशी मोठी आनंदाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे। ती समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला तुमचा लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीनंतर आता कर्मचाऱ्यांच्या एचआरए मध्ये वाढ करण्याची पाळी आली आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारात 12,600 रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50% वाढवला आहे। सरकारने मार्चच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा केली होती। 1 जानेवारी 2024 पासून देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार जेव्हा डीए हा 50% होतो तेव्हा घरभाडे भत्ता देखील आणि काही भत्त्यामध्ये देखील बदल होत असतो। डीए वाढल्यानंतर आता केंद्रीय कर्मचारी इतर भत्त्यांमध्येही बदलांच्या प्रतीक्षेत आहे। एचआरए बदलण्याबाबत कोणताही आदेश नाही। भत्त्यांची यादी डीओपीटीने आधीच जाहीर केली आहे। या महिन्यात डीए वाढल्यानंतर त्यात सुधारणा केली जाईल। मात्र एचआरए मधील बदलांबाबत अद्याप कोणताही आदेश आलेला नाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए 50% पोहोचल्यावर एचआरए मध्ये बदल निश्चित आहे। परंतु तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की डीए मधील बदलांमुळे शहरांच्या श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एचआरए वर परिणाम होतो। कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब राहत असलेले हे शहर आहे। एचआरएच्या गणनेसाठी काही घटकांच्या आधारे शहरांची एक्स, वाय आणि झेड श्रेणीमध्ये विभागणी केली जाते। 7व्या वेतन आयोगानुसार जुलै 2017 पासून एचआरए श्रेणी एक्स, वाय आणि झेड शहरांच्या अनुक्रमे मूळ वेतनाच्या 24%, 16% आणि 8% करण्यात आला आहे। नवीन दरानुसार एचआरएची गणना पहा मित्रांनो। आता नवीन दरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयाच्या मूळ वेतनावर हा सुधारित एचआरए दिला जाईल। नवीन दरानुसार गणना पहा। 35,000 पैकी 30% बरोबर 10,500 रुपये म्हणजे पगारात किती फरक पडेल पहा मित्रांनो। अशा प्रकारे एक्स प्रकारातील शहरांसाठी एचआरए 10,500 रुपये, वाय प्रकारच्या शहरांसाठी 7,000 रुपये आणि झेड प्रकारच्या शहरासाठी 3,500 रुपये वाढेल। म्हणजेच एक्स टाईप शहरात राहणाऱ्या लोकांना दरमहा 1,050 रुपये अधिक मिळतील। वार्षिक आधारावर ते 12,600 रुपये आहे। त्याचप्रमाणे वाय श्रेणीतील लोकांसाठी 6,300 रुपयावरून 7,000 रुपयापर्यंत वाढलेले आहे। वर्षाला 8,400 रुपयांची तफावत होती। त्याचप्रमाणे झेड श्रेणीतील लोकांसाठी ते 3,150 रुपयावरून 3,500 रुपयापर्यंत वाढले आणि वार्षिक 4,200 रुपयांनी वाढले। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।